हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला. सर, आज आहे रामनवमी आणि रामनवमीच्या तुम्हाला व माझ्या YouTube फॅमिलीला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा सर. नक्कीच. धन्यवाद. जय श्रीराम. आणि सर बोला ना. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला काही प्रश्न येत होते, फोनसुद्धा येत होते बऱ्याचशा शेतकऱ्यांचे, की सर पुढील काही जे अपडेट राहणार म्हणजे 2 एप्रिलपर्यंत तर ते सविस्तर व तारखेनुसार व जिल्ह्यानुसार सांगावे सर. नक्कीच 2-3 तारखेपर्यंत राज्यामध्ये वातावरण खराब तर आहेच. सध्या हो, काल बघितलं आपण सांगली वगैरे भागात देखील विजांसह पाऊस झालाय. काही बरोबर. ठिकाणी नुकसान देखील झालंय. हो, आता ते पुढचा टप्पा आहे. आता हा जो टप्पा आहे हा सुद्धा महत्त्वाचा आहे. हळद उत्पादक शेतकरी असेल, इतर कुठलाही शेतकरी असेल, बरोबर. पश्चिम महाराष्ट्रापासून होणारा हा जो काही पाऊस आहे, हो, तो विदर्भ आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा त्याचप्रमाणे मागच्या एवढीच व्याप्तीसह घेऊन येतोय. थोडे गाव, तालुके चेंजेस राहू शकतात. कारण की त्याच गावांना तो पडेल असं काही नाहीये. बरोबर. त्याच्या अधून देखील पडू शकतात. त्यामुळे सर्वांनी सतर्क राहावं लागणार आहे. हो. 30 तारखेला दुपारनंतर तर काही ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला हं, धुळे जिल्हा, नाशिक क्षेत्र, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, बरोबर. अमरावतीसह हो. ह्या 2 दिवसांमध्ये बीड जिल्हासुद्धा आहे. एकंदरीत मराठवाडा आणि विदर्भात याची चाहूल चांगलीच आहे. हां, काही हां. ठिकाणी वारं, काहुरी, खान 2 ठिकाणी गारपीट हो, अशा देखील गोष्टी घडणार आहे. बरोबर. त्यामुळे परत एकदा मराठवाड्यात आणि विदर्भात 30-31 दरम्यान पाऊस मोठा होणार आहे. हां, आणि जे मागच्या तुम्हाला 2-4 दिवसापूर्वी सांगितलंय, त्या 2 दिवसामध्ये देखील मागं दक्षिण महाराष्ट्रामध्ये लातूरपर्यंत, धाराशिवमध्ये देखील रात्री सुद्धा विजांचा कडकडाट झालाय. हो. सेम तशीच कंडिशन होणार आहे. तर सगळ्यांनी सतर्क राहायचं आहे. खान्देशचा पण समावेश याच्यामध्ये आहे. बरोबर. आता तारीखाची 26 आहे. आता 4 दिवस, 3 दिवस तसे उरले आहेत काही ठिकाणी येण्यासाठी. हो, तर 4-5 दिवसामध्ये ह्या भागांमध्ये हा पाऊस होणार आहे. बरोबर. तर तुमचा काही प्रश्न आहे तर या संदर्भात तर बोलू शकता. माझा प्रश्न एकच आहे सर आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा आलेला आहे, की हं, जे हं. काही पुढील महिन्याचा जो अंदाज राहतो, ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्ध करत असतो. म्हणजे तुम्ही यापूर्वी बघितलं, की आपण प्रत्येक महिन्याचा जो अपडेट आहे, तो हं, महिना हं. येण्यापूर्वीच आपण तो अपडेट देत असतो. हं, तर हं. आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच ते अपडेट घेणार आहोत आणि शेतकऱ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कारण की आपण पुढील जो व्हिडिओ आहे, ते एप्रिल महिन्याचा हं, सविस्तर अंदाज आपण तोडकर सरांच्या माध्यमातून घेणार आहोत. आणि सर पुढील जो प्रश्न आहे माझा, की हं, हं. आपल्याला वाऱ्याचा जो वेग आहे, तो जास्त हं, पाहायला दिसत आहे आणि कडाक्याची ऊन हे सुद्धा आपल्याला हं. पाहायला दिसत आहे. तर याच्या बाबतीत काय सांगणार? नक्कीच. तुम्ही पहिला हा शेड्यूल समजून घ्या. जो आता 30-31 ला पाऊस येतोय, हा पूर्णपणे पश्चिमी विक्षोभचा येतोय. हो, वारे पश्चिमेकडनं पूर्वेकडे वाहतील आणि ऐन वातावरण सक्रिय झालं, की त्या टायमिंगला वारे थोडी दुपारपर्यंत संथ गतीनं गरमाहट सगळ्या गोष्टी तयार करतील. उष्णता, बरोबर. भाप ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे याच्यामध्ये. हो, आणि महत्त्वाचं म्हणजे या पावसामध्ये अवकाळीपणा एक्झॅक्टली जो उन्हाळ्यातला जो काही मान्सूनपूर्व पाऊस असतो, गारी पडणं, विजा पडणं, बरोबर. वारे अचानक सुटणं, ह्या वाऱ्याचं प्रेशर गणलं जात नाहीये. हो, कारण की अचानक येणार आहे. तुम्हाला तुमच्या पद्धतीनं ह्या दिलेल्या वेळेमध्ये जे काही कामं असतील ह्या 4-5 दिवसामध्ये उरकता येईल तेवढे उरकून घ्यायचे आहेत. आणि पाऊस आपल्याला येणार नाही ह्या भ्रमात न राहता मागच्या वेळी जसं तडाख्यामध्ये अनेक शेतकरी सापडलाय समजून सांगून सुद्धा, तर बरोबर. असं परत होऊ नये त्याच्यासाठी हे सज्जतेचं सांगितलंय. आता महत्त्वाचं काय याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या पद्धतीने आता गहू जवळपास महाराष्ट्राला आटोक्यात आल्यासारखंच आहे. काही जर हो, राहिला असेल तर तो ह्या शेतकरी हातामध्ये काढून घेईल. कांदा उत्पादकांना तर काही करताच येत नाहीये. कारण की बरोबर. जे आहे ते जमिनीवरच आहे. हो, त्यानंतर महत्त्वाचं असं आहे, की हळद उत्पादक शेतकरी सध्या उकडण्याची तयारी चालू आहे. काही जणांचा लसूण वगैरे कामं चालू आहे. तर अशा शेतकऱ्यांनी ह्या 4 दिवसामध्ये जे काही करता येईल अशा पद्धतीने करायचे. आता याची जर स्वरूप व्याप्ती सांगितली प्रत्येक जिल्ह्यानुसार तुम्ही लक्षपूर्वक ऐका. हो, हं. तर आता 30 तारखेची व्याप्ती सगळ्यात मोठी राहू शकते. ज्यामध्ये नाशिक क्षेत्र, धुळे जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, लातूरची पण व्याप्ती बऱ्यापैकी आहे. हं, त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याची सुद्धा व्याप्ती हे बघा 25% सांगितलंय. हो, मागच्यापेक्षा 10% कमी आहे. बरोबर. पण त्यामध्ये स्थानिक लेव्हलला, तालुका लेव्हलला त्याची व्याप्ती वाढू शकते. हं, उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर आमच्या घनसावंगीमध्ये खालच्या साईडची व्याप्ती वाढली होती. वरच्या साईडची व्याप्ती 5% होती आणि खाली बरोबर. 20-25% राहिली होती. हो, म्हणजे एक्झॅक्टली ते त्याचं कव्हर करून घेतो जिल्ह्याचा कोपरा एखादा. तर बरोबर. अशा प्रकारची व्याप्ती राहू शकते. तर व्याप्तीचा भर जो आहे तो लातूर जिल्ह्याला भरभक्कम आहे. बीड जिल्ह्याला आहे. छत्रपती संभाजीनगरलाही बऱ्यापैकी आहे. हो, इकडे खाली हिंगोली आणि जो काही वाशिमचा रडार आहे पश्चिमी साईडचा, हो, ज्याला जिंतूर पट्टा म्हणू शकतो आपण, मेहकर पट्टा म्हणू शकतो, हा देखील आहे. बरोबर. अकोला, पातूर, अमरावती देखील याच्यामध्ये समाविष्ट आहे. गडचिरोली, चंद्रपूर देखील आहे. नागपूर देखील आहे. नांदेड पट्टा देखील आहे. हं, त्यामध्ये इकडे धाराशिव पट्टी देखील आहे. नाशिक क्षेत्र देखील आहे. जळगाव तर आपण सुरुवातीला सांगितलं, की जळगावमध्ये सुद्धा याची व्याप्ती राहू शकते. आता व्याप्तीचा विषय असा आहे,
वाऱ्यामुळे त्याची व्याप्ती डायव्हर्ट होऊ शकते इकडे-तिकडे, तिकडे-इकडे तालुक्याला. पण जिल्ह्यानुसार व्याप्ती 25च्या आसपास जाऊ शकते. बरोबर. हं. बरं सर, या पावसामध्ये काही गारपिटीची शक्यता राहणार का मग? साहजिकच आहे. जिथे-जिथे चांगल्या पद्धतीची गरमी, भाप वगैरे आहे, त्या हो. ठिकाणी गारपीटच्या लढा बनतील. जिल्ह्यानुसार ती उष्णता डायव्हर्ट होऊन दुसऱ्या भागामध्ये जाऊ शकते. पण अशा प्रकारे किरकोळ काही ठिकाणी चांगलीच गारपीट होण्याचा अंदाज आहे. बरोबर. बरं हं. सर, बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न येत होता, की यंदा जो ऊन आहे, तर तो रेकॉर्ड मोडणार आहे का काही मागील वर्षाचे? चालू आहे रेकॉर्ड मोडणं. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये बऱ्याच ठिकाणी 40-41चा पारा चालू आहे. साम्यता नाहीये. सरासरी इतका तर 40चा पारा बऱ्याच ठिकाणी आहे. हो. सध्या जर पाहिलं आपण 38-37 वरती चालू आहे काम. पण बरोबर. ऐन दुपारच्या वेळेला काही ठिकाणी ही गरमीची लेव्हल वाढते आणि ह्या गरमीच्या लेव्हलला परत सिस्टम बनतंय. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही लक्षात घ्या, एप्रिलचे पूर्ण टप्पे किती असू शकतात. हो. तुम्ही थंबनेलवरती सुद्धा ह्या गोष्टी टाकून द्या. बरोबर. तर हे लक्षात घ्या, एप्रिल महिना हा पूर्णपणे खराब म्हणलं तरी चालतंय. हो. आता हा जो टप्पा आहे तो 30-31ला मार्च महिन्याच्या ह्या तारखेला आहे शेवटच्या. दुसरा टप्पा जो आहे तो 8-9च्या पिरियडमध्ये सक्रिय होऊन जाईल. कानाकोपरा घेईलच. हो. तिसरा टप्पा जो आहे तो डायव्हर्ट झाला, लांबणीखाली गेला तर 16-17ला जाईल, नाहीतर 13-14ला येऊ शकतोच हा. 4 दिवसाचा फरक पडणार आहे त्याच्यामध्ये. बरोबर. आणि शेवटचा टप्पा असाच एप्रिलच्या शेवटी आठवड्यामध्ये हं. देखील होऊ शकतो. म्हणजे हां. आणि एवढंच ह्या महिन्यापुरतं नाहीये. पुढच्या महिन्यात सुद्धा मे महिन्यात सुद्धा अशा प्रकारचे वादळं वगैरे बनणार. आता तुम्ही म्हणाल याचा परिणाम मान्सूनवरती होईल. मान्सूनवरती होतो. जो नेऋत्य मान्सून मान्सून आहे त्याच्यावरती होतो. परतीच्या मान्सूनवरती त्याचा परिणाम काही होत नाही. बरोबर आहे. हं. बरं सर, परत एकदा जिल्हे सांगा, कोणत्या तारखेपासून हे पाऊस सक्रिय होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये? नक्कीच. लक्षपूर्वक ऐका. सुरुवात हा अरबी समुद्रामध्ये असलेला कमी दाबाचं क्षेत्र जे गुजरातलगत बनलेलं आहे आणि त्यात परत-परत डब्ल्यूचा देखील प्रभाव आहे. ज्यामुळे काश्मीरसह अनेक भागांमध्ये पाऊस साठे होते. महाराष्ट्रामध्ये येणारं बाष्प जे आहे ते पूर्णपणे पश्चिमी अ, विक्षोभमुळे येणार आहे. त्यामुळे हं. पूर्णपणे हा जो टार्गेटवरती जिल्हा आहे तो नाशिक क्षेत्रापासून त्याचा स्ट्राईट एरिया बनलेला आहे. नाशिकवरती व्याप्ती बऱ्यापैकी दिसते. पण ती हो. डायव्हर्ट होऊ शकते संभाजीनगरला आणि इकडे विदर्भाला. तर आपण सुरुवातीला सांगितलंय, की पश्चिम महाराष्ट्र जो उत्तरेकडील साईड येते, धुळे वगैरे, नाशिक क्षेत्र, अहिल्यानगर असा परिसर आहे. पुण्याला पण म्हणजे मजला आहे, कोल्हापूरला आहे, कर्नाटकमध्ये देखील आहेच. तर बरोबर. त्यानंतर खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा अधिकरित्या 30 तारखेला टार्गेटवरती जास्त आहे. हो. तर त्यामुळे संभाजीनगरचा, अहिल्यानगरचा उल्लेख आपण बीड जालन्यासह करतोय. जळगावचा उल्लेख केलेलाच आहे. विदर्भातल्या बुलढाणा, अकोला, अमरावतीचा केलेला उल्लेख आहे ह्याच्यामध्ये. बरोबर. आणि साहजिकच आहे लातूर जिल्हा शेवटपर्यंत का होईना पण टार्गेटवरती राहणार आहे. बरोबर. लातूरसाठी ह्या वर्षीचं वातावरण सर्वात जास्त खराब होत राहणार आहे. काल हो. देखील पश्चिमी भागापर्यंत त्याची मजल मारलेलीच होती आणि अशा प्रकारची वातावरणाची क्रेज आहे. बरोबर सर. बरं सर, हं. एप्रिल महिन्याचा जो सविस्तर अंदाज आहे, ते माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही कधी प्रसिद्ध करणार आणि त्या एप्रिल महिन्याचा रिपोर्ट कधी काढणार आहात? नक्कीच तुम्हाला संध्याकाळपर्यंत एप्रिल महिन्याचा पूर्ण तारखा क्लॅरिटी देऊन टाकू. हो, हो. नक्कीच सर, हं. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. नक्कीच.